श्रोते हो नमस्कार. रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्या चरित्राचा आपण आढावा घेत होतो. आज त्यांच्या व्यापक चरित्रास पूर्णविराम देत आहोत. समुद्रातील पाणी टिटवीने आपल्या चोचीत थेंबर घ्यावे तद्वत हा प्रयास आम्ही केला, तो केवळ त्यांच्याच कृपेने बरं का. यातील काही निवडक प्रसंग, चरित्र प्रसंग आपल्यासमोर ठेवले. निर्गुणपुरातून दिवसामागून दिवस असे चालले होते. यादव स्वामींसह रंगनाथ स्वामींनी निर्गुणपुराची कीर्ती सगळीकडे पसरवली. प्रापंचिकांच्या ज्या व्याधी आहेत त्या स्मरून त्यांना परमार्थाकडे नेण्याचे आणि त्यांना सारून परमार्थाकडे नेण्याचे कार्य त्यांचं सुरूच होतं. याच ईश्वरी कार्यासाठी रंगनाथ स्वामींचा अवतार होता. जडजीवांचा उद्धार सुरू होता. समर्थ संप्रदायाची वाढ कलेकलेने होत होती. स्वामींचं शरीर आता अपार कष्टाने थकलं होतं. पिंड ब्रह्मांडात एकरूप होण्यासाठी आतुर होता. शालिवाहन शके 1606 रक्ताक्षी नाम संवत्सर मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दशमी तिथीला वयाच्या 72व्या वर्षी रंगनाथ स्वामींचे निर्याण झाले. जणू सगुण ब्रह्म निर्गुणात मिसळलं. निर्गुणपुरामध्ये रंगनाथ स्वामींची समाधी बांधण्यात आली. कालांतराने शके 1626ला पार्थिव नाम संवत्सर श्रावण बुधाष्टमीला यादव स्वामींनी सुद्धा देह ठेवला. यादव स्वामींचा विठ्ठल स्वामींना आधार होता, पण तो आधारही आता काळाने हिरावून नेला होता. तरीही प्रथेप्रमाणे सर्व कामे व्यवस्थित होतच होती. रंगनाथ स्वामी जरी शरीराने गेले असले तरी त्यांची पूर्ण कृपादृष्टी सर्वांवर होती आणि आहे. शके 1721 यामध्ये निर्गुणपुरामध्ये पठाणांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा स्वामी अश्वारूढ होऊन सशस्त्र आलेले होते. त्यांनी भक्तांचा प्रतिपाळ केला होता आणि ते प्रगट होताच ज्या पाषाणावर घोड्याच्या खुराचा ठसा उमटला होता त्याचं पूजन आजही श्रद्धेने तिथे संपन्न होत असतं. समाधीला प्रदक्षिणा घातल्यास भूत प्रेत संबंध यांची बाधा नष्ट होते. अगदी ब्रह्मराक्षसांनी झपाटलं असलं तरी त्या जीवांची सुटका होते असं वर्णन चरित्रामध्ये आलेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या वद्य दशमीला साक्षात पंढरीनाथ तिथे महोत्सवाला जातात असं म्हटलं जातं. रंगनाथ स्वामींची कर्मभूमी म्हणजे निगडी. आपण म्हटलंच मागे सुरुवातीला सातारा जिल्ह्यामध्ये. निगडी म्हणजेच निर्गुणपूर. हा सगळा परिसर अतिशय पावन आहे. एवढे अधिकारी संत तिथे होऊन गेल्यावर असणारच. रंगनाथ स्वामी आणि विठ्ठल स्वामी म्हणजे आत्मनिष्ठ ज्ञानराशी आणि राजयोगी. रामाचे अनुज भरत आणि शत्रुघ्न. त्यांचा कलियुगातील अवतार म्हणजे रंगनाथ स्वामी आणि विठ्ठल स्वामी म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही सज्जन हो. समर्थ रामदास स्वामी पंचायतनाने स्मरण या पंचायतनाचं स्मरण प्रत्येक भाविकाला झाल्याखेरीज राहत नाही. पंचायतनातील प्रत्येक जण एकमेकांचा प्राण होते. निजानंद रंगनाथ स्वामी नाझरेकर यांच्या महानिर्वाणानंतर त्यांचं स्मरण केशव स्वामी भागानगरकर यांनी केलं होतं. आर्ततेने त्यांनी रंगनाथ स्वामींना हाक मारली. त्यांची स्मृती आली, आठवण जागी झाली आणि ते काय म्हणतायत? रंगा येई वो रंगाबाई, रंगा येई ओ रंगाबाई, माझे मन रंगले तुझ्या पायी. रंगातीत वो रंगनाथे वो, सदोदित वो भगवंते. तुझ विण वो अर्थ क्षण वो, न गमे जाण वो तुझी आण, न गमे जाण वो तुझी आण. अविकारे वो तत्व सारे वो, पावे केशवी संपूर्ण दिनोद्धारे. आज पावे तो रंगनाथ स्वामींचं चरित्र ऐकून अशाच हृदयस्पर्शी भावना आपल्या सर्वांनाच होत असणार. रंगनाथ स्वामींचं ज्ञान, त्यांची थोरवी यांना शतशः नमन. हा आपला शेवटचा भाग. त्यांचं दिव्य उदात्त चरित्र आपल्यासमोर ठेवण्यात विशेष आनंद वाटला. अशा सत्पुरुषांची चरित्र आपणही प्रसारित कराल ही खात्री वाटते. असाच लोभ ठेवा. श्रीराम. श्रीराम.